आणि महाराष्ट्राच्या महासंग्रामातली आजची या क्षणाची एक मोठी बातमी ती म्हणजे आंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक सुरू आहे। आज संध्याकाळी उशिरापर्यंत मनोज जरांगे विधानसभा निवडणुकीतल्या उमेदवारांची घोषणा करणार आहेत। संध्याकाळी 6 वाजता उमेदवारांची घोषणा होणार होती, पण अद्यापही उमेदवार जाहीर होऊ शकलेले नाहीत। अद्यापही आंतरवाली सराटीत बैठक सुरू आहे। सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सिद्धार्थ, कोण कोण या बैठकीत आहे आणि कधीपर्यंत ही बैठक संपेल? सिद्धार्थ, माझा आवाज पोहोचतोय? मिलिंद, ही बैठक फक्त मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाज या दोघांमध्ये सुरू आहे आणि ही बैठक जवळपास 10 ते 12 तास झालं सुरू आहे। एवढा मोठा प्रतिसाद आहे, एवढा हा तुमचा आवाज पोहोचतोय मला? हॅलो चेक, हॅलो चेक। सिद्धार्थ, सलग बोला। त्यामुळे गंगापूर, कळमनुरी, गंगाखेड इथे उमेदवार पाडणार असं मनोज जरांगे यांनी जाहीर केलंय। तर केज, मंठा, परतूर, फुलंब्री, कन्नड, हिंगोली, पाथरी, हदगाव आणि औरंगाबाद पश्चिम इथे आपण उमेदवार देणार असं म्हटलंय। सिद्धार्थ, अजूनही का निर्णय होत नाहीये? प्रत्येक जण आग्रही आहे आपापल्या विषयावर? मिलिंद, या ठिकाणी एवढे उत्सुक आहेत आणि एवढे संभाव्य आमदार या ठिकाणी आहेत की मनोज जरांगे पाटील गेल्या 10 तासापासून बैठक घेत आहेत। मात्र प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक आलेल्या व्यक्तीशी ते संवाद करतायत। जिल्ह्यातून सर्वांच्या एकमताने एक उमेदवार देण्याचं ठरवत आहेत, त्यामुळं मोठी गर्दी आहे। आतापर्यंत फक्त 6 ते 7 जिल्हे या ठिकाणी ठरलेले आहेत आणि आपण बघू शकतो मनोज जरांगे पाटील जे आहेत या ठिकाणी प्रत्येकाशी संवाद करतायत। जेवढे इच्छुक आलेले जिल्ह्यातील त्यांच्याशी सर्वांशी संवाद साधतायत, सगळ्यांची इच्छा जाणून घेत आहेत आणि मराठा बहुल मतदारसंघामध्ये उमेदवार देण्याचं ते ठरवत आहेत। कारण दलित आणि मुस्लिम युतीमध्ये जरी असले तरी फक्त मराठा बहुल जे मतदारसंघ आहेत त्याच ठिकाणी ते बैठकीमध्ये ठरवत आहेत की फक्त मराठा ज्या मतदारसंघामध्ये जास्त आहेत त्या ठिकाणी उमेदवार ते देत आहेत। 6 ते 7 जिल्ह्यातील या ठिकाणी मतदारसंघ ठरलेले आहेत, उमेदवार अजून ठरायचे आहेत आणि प्रत्येकाशी बोलल्यामुळं त्यांना एका जिल्ह्याला जवळपास 1 ते 1.5 ते 2 तास लागत आहेत। त्यामुळं 1 तास 2 तास लागत आहेत, त्यामुळं उमेदवार लवकर ठरत नाही। मात्र ठरला तर तो सर्वांच्या एकमताने ठरतो आहे। एकंदरीत आपण बघितलंय की मनोज जरांगे पाटील यांची पॉलिसी अशी दिसते, रणनीती, की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मराठा उमेदवार द्यायचा आहे आणि तो मराठा उमेदवार नुसता द्यायचा नाही तर निवडून आणण्यासाठीचे गणित सुद्धा ते या ठिकाणी मांडतात। एका जिल्ह्यातील कोणत्या मतदारसंघामध्ये सर्वात जास्त मराठा मतदार आहे त्या मतदारसंघावर सगळ्यांचे एकमत करून ते घेत आहेत आणि इतर मतदारसंघामध्ये जर शक्यता निवडून यायची असेल तर त्याला सेकंड स्टेजला ठेवतात आणि अशा 3 पायऱ्या त्यांनी केलेल्या आहेत। सगळ्यात आधी सर्वांच्या पसंतीने एक जिल्ह्यातील एक मतदारसंघ, त्यानंतर दुसरा मराठा बहुल मतदारसंघ प्लस त्याला मराठा आणि मुस्लिमांची जोड आणि तिसरा जे आहे की ज्या ठिकाणी आपल्याला पाडायचं आणि त्या ठिकाणी मराठा मुस्लिम आणि यांची किती मतदारसंख्या होते आणि विरोधी पक्षाची किती होती, अशा पद्धतीने अगदी सखोलपणे या ठिकाणी चर्चा होते। त्यामुळे ठरत नाही, उत्साह आहे प्रत्येकाला वाटतं मनोज जरांगे पाटलांनी आपल्याशी बोलावं। प्रत्येकाला असं वाटतं जिल्ह्यांबद्दल चर्चा झाली आणि अजून कुठल्या जिल्ह्याची चर्चा बाकी आहे? बघा, मराठवाड्यातील जवळपास सगळे जिल्हे झालेले आहेत आणि त्यानंतर पुणे जिल्ह्यात सुद्धा या ठिकाणी आढावा घेतला जातो। आता सांगली साताऱ्याकडे ते वळालेले आहेत, म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे या ठिकाणी होतं। मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र याबद्दलच आता जवळपास गणित या ठिकाणी जुळतील। त्यानंतर विदर्भ राहिलेला आहे, त्यानंतर उत्तर महाराष्ट्र राहिलेला आहे, त्यानंतर कोकण राहिलेला आहे। आता या ठिकाणी
कोणते पत्ते उघडतील मनोज जरांगे पाटील हे अजून कुणालाही माहीत नाही. मात्र मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास सर्व मतदारसंघ या ठिकाणी ठरलेले आहेत आणि लगेच एक 10 ते 11 वाजेपर्यंत मनोज जरांगे पाटील जे आहेत उमेदवारांचे नाव सुद्धा जाहीर करणार आहेत. कारण नुकतीच नोमानी यांचं एक शिष्टमंडळ या ठिकाणी आलं होतं जो मुस्लिम समाजाचा आहे. त्यानंतर राजरत्न आंबेडकर यांचं सुद्धा शिष्टमंडळ या ठिकाणी आलं होतं. राजरत्न आंबेडकर स्वतः आले होते. त्यांच्यासोबत पुन्हा अर्धा तास मनोज जरांगे पाटील यांनी बैठक केलेली आणि या बैठकी अंतिम लिस्ट तयार झाली असावी. मात्र आता मराठा समाजातील इतर तालुक्यातील इतर जिल्ह्यातील उमेदवार कोण असतील याच्या एक सांगड घालून 10 ते 11च्या आसपास मनोज जरांगे पाटील आपले सगळे पत्ते खोलतील आणि कुठं कुठं उमेदवार दिलेले आहेत, कुठं कुठं पाठिंबा देणार आहे आणि कुठं पाडापाडी केली जाणार आहे याचे सर्व खुलासे आता 10 ते 11 वाजेपर्यंत मनोज जरांगे पाटील करतील. बर, जिथे जिथे उमेदवार देण्याचं ठरलेलं आहे ना, ती यादी जर का आपण पाहिली सिद्धार्थ, तर केज, मंठा, परतूर, फुलुंब्री, कन्नड, हिंगोली, पाथरी, हदगाव आणि संभाजीनगर पश्चिम. तर तुला असं वाटतं याच्यातनं कुठला जिल्हा किंवा कुठला भाग सुटला? कारण सिद्धार्थ बघा मिलिंद, यामध्ये जे काही आता आपण लिस्ट वाचून दाखवलेली आहे यामध्ये एक स्पष्टपणे दिसत आहे की या ठिकाणी महाविकास आघाडी किंवा महायुतीतील शिंदे गटाला फार काही धक्का या ठिकाणी मला लागताना दिसत नाही. मात्र भाजपच्या जागा ज्या आहेत ज्यांनी मनोज जरांगे पाटलांनी आधी जाहीर केलेलं की भाजपला टार्गेट करणार आणि आतापर्यंतच्या लिस्टमध्ये तरी तेच दिसतंय. मात्र या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्येक मतदारसंघ ठरवताना त्या मतदारसंघातील आलेल्या 3 ते 4 मराठा जे काही ग्रुप्स आहेत ते आपापले विचार घेऊन आलेत, आपापले उमेदवार घेऊन आले, त्यांच्याशी बोलल्यानंतरच त्या गोष्टी त्यांनी फायनल केलेल्या आहेत. सर्वात पहिले मराठा उमेदवार देण्याची पात्रता अशी होती त्या मतदारसंघाची की त्या ठिकाणी मराठा मतदार जास्त असले पाहिजे. जवळपास 125 ते 150 मतदारसंघामध्ये जिथं मराठा मतदार आहेत त्या ठिकाणी उमेदवारी त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलेली आहे. त्यामुळं एक वेगळ्या पद्धतीचं स्ट्रॅटेजी या ठिकाणी मला मनोज जरांगे पाटील यांची पण दिसते. सिद्धार्थ, आता ही जर का यादी पाहिली आणि वेगवेगळ्या महायुतीचे किंवा महाविकास आघाडीचे उमेदवार पाहिले तर केज, फुलुंब्री, कन्नड, मी जर का चुकत नसेल तर पाथरी आणि औरंगाबाद पश्चिम इथे तर म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी दोघांचे उमेदवार बहुतांशी मराठाच आहेत की? निश्चितपणे जी काही आता भाजपचं आपल्याला जी काही लिस्ट बघितली त्यांनी बहुतांश मराठा उमेदवार दिलेले आहेत. परंतु मनोज जरांगे पाटलांनी या सगळ्यांचा अभ्यास केल्यानंतर एक गोष्ट ठरवलेली आहे की त्यांनी एका जिल्ह्यामध्ये फक्त एक मराठा उमेदवार द्यायचा आणि तोही मराठा द्यायचा, तो सगळ्यांच्या मराठाने संमतीने द्यायचा आहे. एकंदरीत त्यामुळं एक गोष्ट या ठिकाणी होऊ शकते की एकच उमेदवार दिल्यामुळं मराठ्यांमध्ये जे आहे की फाटाफूट होणार नाही. सर्व मराठे एका जागेसाठी मनापासून काम करतील ही स्ट्रॅटेजी असू शकते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एका जिल्ह्यातून एकच मतदारसंघ दिल्यामुळं बाकीच्या लोकांच्या ज्या काही अपेक्षा होत्या त्या अपेक्षा सुद्धा जास्त फार मोठ्या प्रमाणात उंचावणार नाही, त्या लगेच आज संपतील. मात्र जो मनोज जरांगे पाटलांचा विश्वास आणि हे आहे की आता एक मतदारसंघामधून जवळपास 10, 15, 20, 25 उमेदवारी अर्ज गेलेले आहेत जे मनोज जरांगेच्या वतीने इच्छुक आहेत. आता मनोज जरांगे पाटलांनी एवढा विश्वास शेवटचा प्रश्न आणि एकदम थोडक्यात उत्तर दे सिद्धार्थ. जे पाडणार 3 मतदारसंघ ठरलेत, गंगापूर, कळमनुरी आणि गंगाखेड, इथे उमेदवार देऊन पाडणार का उमेदवार न देता नोटा वापरून किंवा अन्य एखाद्या उमेदवाराला वापरून किंवा मतदानावर बहिष्कार घालून उमेदवार पाडणार? थोडक्यात एकदम. हे बघा मिलिंद, उमेदवार पाडणार म्हणजे ही स्ट्रॅटेजी आहे त्यांची. उमेदवार पाडणार म्हणजे त्या ठिकाणी आपला उमेदवार ते देणार नाहीत. ज्या ठिकाणी उमेदवार देणार आहेत त्या ठिकाणी उमेदवार पाडण्याच्या भानगडीत ते पडणार नाहीत. कारण ज्या ठिकाणी उमेदवार नाही आणि पाठिंबा नाही अशा ठिकाणी मात्र ते उमेदवार पाडणार आहे. म्हणजे ज्या ठिकाणी उमेदवारच नाही त्या ठिकाणी मग मराठा, दलित आणि मुस्लिम मतांची जी ताकद आहे ती कुणाला तरी पाडण्यासाठी एकत्रित करून तिचा वापर केला जाईल. म्हणजे त्या ठिकाणी पाठिंबा नसणार आणि त्या ठिकाणी महाविकास आघाडी किंवा महायुती कोणाला तरी पाठिंबा द्यायला लागेल ना, तर विरोधातला उमेदवार पडेल. नाहीतर विरोधातला उमेदवार पडणार कसा? जो जरांगे यांच्या टार्गेटवरचा उमेदवार आहे तो पडणार कसा? सिद्धार्थ, तुझ्याशी बोलू, कारण आता तिथे चर्चा सुरू आहे सगळ्यांची. मनोज जरांगे स्वतः बोलतायत. तुझ्याकडनं वेळोवेळी ताजी माहिती घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल.